हरे कृष्णा. वेलकम टू न्यू विजन. सगळ्यांना गुढीपाडव्याच्या आणि हिंदू नवीन वर्षाच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा. आपल्या संस्कृतीमध्ये गुढीपाडव्याला खूप महत्त्व आहे, कारण आपलं नवीन वर्ष आजच्या दिवसापासून सुरुवात होतं. आपल्या हिंदू बांधवांचं आजपासून एक नवीन वर्ष सुरू होतं. त्याच्यामुळे जर कुठली गोष्ट नव्याने सुरू करायची असेल तर आजचा दिवस खरंच खूप छान आहे. एक मुहूर्तावर येणारा हा गुढीपाडवा. खूपदा होतं असं की आपल्याला एखादी गोष्ट, एखादं नातं, एखादा व्यवसाय किंवा कुठलीही गोष्ट असू दे ती नव्याने सुरू करायची असते, पण आपला जो भूतकाळात आलेला अनुभव असतो तो आपल्याला मनापासून नवीन गोष्ट सुरू करू देत नाही. कारण भीती वाटते की परत जर मी फसवली गेले तर, परत जर मला त्रास झाला तर. आणि माणूस जास्त करून त्रासाला खूप घाबरतो की ज्या त्रासामधून मी आता परत उभी राहिली आहे, परत तो त्रास मला नको. पण असं म्हणून आयुष्य थांबवून चालत नाही. जो थांबला तो संपला असं का म्हणतात? कारण जर भूतकाळात येणाऱ्या अनुभवामुळे आपण नवीन सुरुवात करणारच नाही आहे तर आपण शिकलो काय? आणि हा प्रवास असा चालूच राहणार आहे. आपण एका ठिकाणी थांबलो म्हणून वेळ पुढे जाणं कधीच थांबत नाही. याच्यावर एक छानसं अगदी सुंदर असं सोल्युशन, सुंदर असा उपाय भगवद्गीतेच्या 18व्या अध्यायातल्या 66व्या श्लोकामध्ये स्वतः आपले भगवंत देतात. तो श्लोक आहे, सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज अहम त्वाम सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. परत एकदा म्हणते, सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज अहम त्वाम सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. भगवंत म्हणतायत की सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज. तू सगळ्या धर्मांचा मनापासून तू त्याग कर आणि तू मला शरण ये. मी तुझ्या सगळ्या पापामधून सुटका करेल आणि तुला तुझ्या आयुष्यामध्ये पुढे जाण्यासाठी योग्य तो मार्ग दाखवेल. तुला चिंता करण्याची गरज नाही. तुझा संभाळ करण्यासाठी मी आहे. स्वतः भगवंतांची ही वाणी आहे की तू सगळ्याचा त्याग कर. तर आपण कुठल्या गोष्टींचा नक्की त्याग करायचा? मनात असणाऱ्या भीतीचा, आपल्या भूतकाळातल्या नको असणाऱ्या आठवणींचा, अशा कुठल्या तरी अनुभवाचा की जो अनुभव मला पुढेच जाऊन देत नाहीये. अशा घडलेल्या गोष्टी की ज्या माझ्या मनामध्ये कुठेतरी इतकं घर करून बसल्यात की त्या मला नवीन ठिकाणी बघूनच देत नाहीये. कुठेही मी काही नवीन करायला गेले तर माझ्या मनात त्या गोष्टी इतक्या साठल्या आहेत की मला भीती वाटते की परत जर मला हा अनुभव आला तर आपण भगवंतांच्या चरणी अशा सगळ्या गोष्टींचा पूर्णपणे आपण म्हणतो ना, भगवंतांना जर काही द्यायचं असेल तर ह्या सगळ्या गोष्टी भगवंतांना देऊन टाका. कधी रडू आलं तर त्याच्यासमोर बसा, ते अश्रू त्याच्यासमोर ढाळा. कारण ते एक नातं आहे की जे आपल्याला कधीच जज करत नाही की तू असं का वागली, तुझ्याकडून असं का घडलं. त्याचं आपल्यावर इतकं जास्त प्रेम आहे. आपण जसे आहोत तसा त्याने आपला स्वीकार केलेला आहे. फक्त गरज आहे की त्याच्यासमोर जाऊन स्वतःला मनापासून मोकळं करण्याची, मनापासून तिथे व्यक्त होण्याची. आयुष्यात ना एक नातं असं पाहिजे की जिथे आपण अगदी मनापासून सगळं खरं बोलतो. बाकी ठिकाणी तोंडावर एक पडदा ठेवून तर पुढे जावंच लागतं, दाखवावं लागतं की मी असं आहे, मी अशी आहे. ओके, आय एम नॉट इन टू दॅट. पण भगवंतांसमोर ते करण्याची गरज नाहीये. कारण आपल्या मनात येणारा प्रत्येक विचार, आपल्या आयुष्यात येणारी प्रत्येक परिस्थिती आपल्या अगोदर त्यांना माहिती असते. जर अशी कुठली आठवण असेल, असा कुठला आलेला अनुभव असेल की जिथे खूप त्रास झालाय, खूप खूप यातना झाल्यात, आजही ते आठवलं तरी त्या आठवणी आपल्याला इतक्या त्रासदायक वाटतात की आठवणही नको वाटते, तर आजच्या दिवशी भगवंतांसमोर जा, त्यांना खरंच मनापासून दंडवत घाला. त्याला सांगा की माझ्या आयुष्यात आलेले हे सगळे कटू अनुभव मी तुझ्या चरणी अर्पण करते. याच्यात माझ्याकडून कळत न कळत काही चुका झाल्या असतील, ज्या मला नसतीलही कळल्या, मग त्या माझ्या वाणीमधून असू देत, माझ्या वागण्यातून असू देत, माझ्या विचारातून असू देत, त्या मी तुला अर्पण करते. आणि आज मला एक नवीन सुरुवात करायची आहे. ती दिशा तू मला दाखव. माझी ह्या त्रासातून मुक्तता कर. आणि स्वतः भगवंत म्हणतायत, जो मला शरण येईल, जो सगळं काही माझ्या चरणी अर्पण करेल, त्याची मी स्वतः काळजी घेईल. त्या भयातून मुक्तता मी स्वतः करेल. जर भगवंत हे वचन देतात तर त्याच्यामध्ये किती जास्त ताकद असेल. मनापासून एकदा समर्पण करून बघा. मनापासून त्याच्याकडे त्या गोष्टींचा स्वीकार करा ज्या आजपर्यंत आपण कोणाकडेच केलेला नाहीये. असतात अशा आयुष्यात काही गोष्टी की ज्या आपल्याकडून घडलेल्या असतात. आपला एखादा निर्णय चुकलेला असतो, आपण कोणाला तरी काहीतरी खूप बोललेलो असतो, पण आपला जो हा अहंकार असतो ना, तो त्या व्यक्तीसमोर जाऊन आपल्याला स्वीकार करू देत नाही. पण भगवंतांसमोर जरी त्या गोष्टीचा आपण स्वीकार केला तरी ती गोष्ट त्या व्यक्तीपर्यंत नक्कीच पोहोचते. कारण ऍट द एंड जसं आपण त्याचे बाळ आहोत तसं तोही किंवा तीही भगवंतांचंच बाळ आहे. त्याच्यामुळे आज भगवंतांसमोर जाऊन बसा. त्यांना सांगा की आज मला माझं मराठी नवीन वर्ष असं चालू करायचं आहे की मी माझ्या सगळ्या आयुष्यातल्या गोष्टीचं तुझ्यासमोर मी पूर्णपणे तुला मी ते अर्पण करते. स्वतःचं सर्वस्व मी तुला बहाल करते. पण मला एक संधी दे आणि मला माझं आयुष्य शांततेने, सुखाने, ऐश्वर्याने नांदायचं आहे. हे त्याला सांगा. मी म्हणजे या गोष्टीची खात्री देते. भगवंतांसमोर एकदा मन पूर्णपणे मोकळं करा. तुम्हाला
खूप खूप मोकळं झाल्यासारखं वाटेल. हे भगवंत स्वतः 18व्या अध्यायातल्या 66व्या श्लोकामध्ये सांगत आहेत. आज हे नक्की करा आणि असं मराठी नवीन वर्ष चालू करा, असं आपलं हिंदू नवीन वर्ष चालू करा. भगवंतांना शरण जा. श्रीकृष्ण शरणम मम. तुमच्या चरणी मी स्वतःला समर्पित करते आणि माझ्या नवीन वर्षाची मी सुरुवात करते. हा व्हिडिओ असा कोणाला तरी शेअर करा ज्याला याची फार गरज आहे, ज्याच्यापर्यंत हे पोहोचण्याची खूप गरज आहे, ज्याला ताकद हवी आहे. तुम्ही स्वतःही आज हे नक्की करून बघा. नक्की तुम्हाला फरक पडेल. खूप मोकळं झाल्यासारखं वाटेल. आपल्या न्यू विजनला सबस्क्राईब करा. आणि हो, तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. हरे कृष्णा. पुन्हा एकदा हिंदू नवीन वर्षाच्या मनापासून अगदी खूप शुभेच्छा. हरी बोल.